कधी लहान मुलांशी खेळत असताना त्यांच्या पुढे आपण एखादा विचित्र मास्क घालून गेलो तर त्याला पाहून ती लहान मुलं घाबरतात, पण ती जर रडायला लागली तर आपण तो मास्क काढून घेतो. मग त्या मास्क मागील व्यक्ती आपल्या ओळखीचाच आहे हे पाहून ती शांत होतात. सेनेका म्हणतात, अगदी असंच होतं जेव्हा आपल्या समोर एखादी अनिश्चित किंवा भीतीदायक गोष्ट येऊन आपल्याला घाबरवत असते. हा व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा मास्क असो किंवा परिस्थितींच्या चेहऱ्यावरचा असो, हा मास्क आपल्याला काढून त्यांच्या मागील गोष्ट काय आहे याचं अस्तित्व ओळखता आलं पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट घडू शकेल याची भीती तुम्हाला सतावत असते, तेव्हा ती गोष्ट घडेल ही निश्चितच आहे असा विचार करायला लागा. पुढे चालून जर ही गोष्ट खरंच अस्तित्वात आली तर तुम्ही त्याची तयारी आधीच केलेली असेल. पुढे माझं काय होईल या अनिश्चिततेने आपण प्रत्येक वेळी हडबडून जातो, पण लक्षपूर्वक जर आपण पाहिलं तर ज्या गोष्टींची आपल्याला एवढी भीती वाटते त्या खरंच घडल्या तरी त्या अस्तित्वात आपल्याला तेवढं नुकसान करणाऱ्या नसतात जेवढं त्या आपल्याला आपल्या विचारात भीतीदायक वाटत असतात.